आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन आहेत. त्या नांदेडमध्ये साहेब उद्धव ठाकरे असं म्हणतात की गुलाब म्हणून जगणार नाही. मोदी शानवर ज्यांनी नाव न घेता टीका केली. याच्यामध्ये कोण गुलाम आहे कोण व्यापारी आहे लोकांनी दाखवून दिलेलं आहे. या लोकशाहीमध्ये लोक सांगतात गुलाम कोण आहे, दलाल कोण आहे, व्यापारी कोण आहे हे जनता ठरवत असते, मतदार ठरवत असतात. आणि म्हणून मला वाटतं विधानसभेमध्ये लोकांनी ते उत्तर त्यांना दिलेलं आहे. त्या महापालिकेत नगरपालिकेमध्ये सुद्धा लोकांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी काही म्हटलं तर त्याला काही अर्थ नाही. आज देशामध्ये नाही तर जगामध्ये एकमान्य नेता आहेत ते आहेत माननीय नरेंद्र मोदीजी. आज देशामध्ये आपल्याला कल्पना आहे मोदीजीनंतर या ठिकाणी अमितभाई शहा हे काय करतायत म्हणून. आणि म्हणून तुम्ही कोणाला काय व्यापारी म्हणा दलाल म्हणा लोक तुमच्याकडे लक्ष देणार नाही. तुमची किंमत काय आहे आपली पात्रता काय लोकांनी हे मतदानातून दाखवून दिलेलं आहे. ज्यांना तर असं असतं गिरा तो गिरा की मेरी टांग ऊपर असा हा प्रकार यांचा चाललेला आहे. महाराष्ट्रात माणसाचा लिलाव चालू आहे अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. राज ठाकरेंना काय मान्यता आहे. मी सांगितलं भाषणं करणं मिमिक्री करणं याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. कोण किती लोक निवडून येतात त्यांचे जे येतात ते पण पळून जातात दुसऱ्या दिवशी. त्यांना सांभाळणं म्हणा. तुम्हाला जनाधार काय आहे. राज ठाकरेंना कुठलाही जनाधार नाही. एक आमदार त्यांचा नाही. 4 नगरसेवक त्यांचे निवडून येत नाही. आले ते लगेच पळून जातात. तुम्ही आपली पार्टी तर सांभाळा आणि मग व्यापार काय कोण विकत घेतो कोण घेतो हे नंतर बघू आपण. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. पोलिसात तक्रार देण्यात आली. आता त्याचे नगरसेवक त्याला सांभाळता येत नाही. काय करणार त्याला आता. ही त्याची जबाबदारी आहे. इकडे एवढी बोलबच्चनगिरी करण्यापेक्षा आपले आमदार त्यांनी सांभाळले पाहिजे, आपले नगरसेवक त्यांनी सांभाळले पाहिजे, आपली पार्टी त्यांनी सांभाळली पाहिजे. ते सोडून देतात आणि उगाच सकाळपासून काहीतरी आपली वाचाळवीरांसारखे बोलत असतात. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी जे आहे ते छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा राज ठाकरे असं म्हणतात की तो पक्ष सोडणं नव्हतं माझ्यासाठी घर सोडणं होतं. राज ठाकरे असं म्हणतात की तो पक्ष सोडणं नव्हतं माझ्यासाठी घर सोडणं होतं. त्यांचा कुठलं पक्ष सोडायचं काय मला काही समजत काही वेगळं मराठा सेवा संघातर्फे ठुली राहू दे. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत गिरीश महाजन होते ज्यांनी आपल्याशी संवाद साधला. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे TV9 मराठी नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.